नमस्कार, माझं नाव ऋषी. सकाळी आम्ही आमच्या नवीन घरावरती हर घर तिरंगाच्या कार्यक्रमाप्रमाणे तिरंगा लावला व त्यासोबतच फोटो काढले. ते झाल्यानंतर आम्ही सोलापुरातील रेस्ट येथे आलतो. त्याचं कारण म्हणजे प्रकाश मामानेजी जे एक दिव्यांग आहेत, ते 45 दिवस देवदर्शनाकरिता जाणार आहेत. याच्या कारणामुळे बाबांनी त्यांना पत्र लिहून दिले, जेणेकरून त्यांच्या प्रवासात त्यांना कोठेही अडचण येऊ नये व त्यांना कोठेच अडवले जाऊ नये. मग ते झाल्यानंतर आम्ही मंगळवेढ्याला आलतो. इथे शनिवारपेठ मध्ये लाडक्या बहिणीचा लाडका देवाभाऊ एक राखी देवाभाऊसाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. मग तो कार्यक्रम चालू झाला व मान्यवरांचे भाषण झाले. त्याचसोबत बाबांचे त्या ठिकाणी भाषण झाले. त्यामधून त्यांनी देवाभाऊने आपल्या बहिणीसाठी काय काय उपक्रम केलेले आहेत ते त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. मग बाबांचं भाषण झाल्यानंतर सोमजा अवताड्यांचंही भाषण झालं. मग ते झाल्यानंतर त्या ठिकाणी लिफाफे वाटण्यात आले व त्या लिफाफ्यात राख्या घालण्यात आल्या व राख्यांसोबतच काही सदिच्छा देवाभाऊला देण्यात आल्या. त्यानंतर त्या ठिकाणी गिफ्ट व पत्रक वाटल्यानंतर तेथील काही महिला गणांनी बाबांना व सोमदादांना राख्या बांधल्या. तो कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही मंगळवारतील सराफ गल्ली येथे आलतो. इथेही असाच सेम कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमासाठी महिला गणांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. कार्यक्रमाला सुरुवात झाली, मामाने भाषण केलं, त्यानंतर बाबांचं भाषण झालं. त्या भाषणातही त्यांनी तेच सांगितलं जे मागच्या कार्यक्रमात सांगितलेलं. बाबांचं भाषण झाल्यानंतर मान्यवरांचं भाषण झाले आणि अखेरीस कार्यक्रमाला विश्राम देण्यात आला.